नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता आनंदी जिवंत आहे आणि आनंदी नाशिकमध्येच आहे हे सत्य मालतीताईंच्या समोर आलेलं असतं. परंतु आता हे सत्य लीनावहिनीच्या समोर येताच लीनावहिनी आनंदीला घरामध्ये घेण्यासाठी नकार देतात. परंतु आता लीनावहिनीच्या या निर्णयामुळे आनंदी पुढे कोणतं पाऊल उचलेल, आता आनंदी नक्की कुठे जाईल, आनंदी या सगळ्या गोष्टींचा त्याग करेल का, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की मालतीताईंना सत्य समजलेलं असतं की आपली आनंदी इथे नाशिकमध्येच आहे. आता अण्णांचाही नाईलाज होतो आणि म्हणूनच अण्णाही मालतीताईंना आनंदीला भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात. तर आता आनंदीला मालतीताई जाब विचारत म्हणतात, आनंदी, अगं तू जनतेची सेवा करायला गेलीस, समाजाची सेवा करतेस, अनाथांची आई झालीस, परंतु तुझ्या जन्मदात्या आईचं काय? अगं तुला जिने जन्म दिला त्या आईला तू विसरून गेलीस का? तर आता आनंदी आईची माफी मागत म्हणते, आई मला माफ कर, परंतु आता जे काही मी केलं आहे ते सगळ्यांच्या भल्यासाठीच केलं आहे, प्लीज मला समजून घे. तर मालतीताईंनाही आनंदीची ती परिस्थिती पाहून खूप वाईट वाटत असतं. तर त्यानंतर मालतीताईंना समजलेलं असतं की सार्थक आणि सुखदाच्या लग्नासाठी आनंदीनेच होकार दिलेला असतो आणि म्हणूनच मालतीताई आनंदीला म्हणतात, आनंदी, अगं तू कुठेतरी चुकत आहेस. अगं तुझा आणि सार्थकरावांचा संसार तू असा कसा मोडू शकतेस? अगं मी हे नाही पाहू शकत. तू सार्थकरावांच्या आयुष्यात पुन्हा एकदा यावं असंच मला वाटत आहे. आनंदी, अगं तुझं सार्थकरावांवर किती प्रेम आहे आणि सार्थकरावांचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. प्लीज तू असं करू नकोस. प्लीज तू पुन्हा एकदा सार्थकरावांच्या आयुष्यात यावं हीच आमची अपेक्षा आहे. तर आनंदी म्हणू लागते, नाही आई, आता मी असं काही करू शकत नाही. तर मालतीताई आनंदीला म्हणतात, अगं आमच्या पुढच्या मुलीला आम्ही असं दुःखात नाही पाहू शकत. तर आता आनंदी मालतीताईंना म्हणते, आई, अण्णा, तुम्हाला कोण म्हणालं आहे की मी दुःखात आहे? अहो खरंच मी खूप सुखी आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. आता मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा कायमचा संगमनेरला जाणार आहे आश्रमामध्ये, कारण तेथील सगळ्यांनाच माझी खूप गरज आहे आणि म्हणूनच मी तिथेच जाणार आहे. आता आनंदीचा हा निर्णय ऐकून मालतीताई आणि अण्णांना धक्काच बसतो. तर त्यानंतर अण्णा म्हणू लागतात, आनंदी, आता आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही. तर मालतीताई म्हणतात की हो, 6 वर्ष तुझी वाट पाहिली, 6 वर्ष तुझ्यासाठी माझा जीव तीळ तीळ तुटत होता, परंतु आता माझी मुलगी माझ्या समोर आहे. आता मी माझ्या मुलीला कुठेही जाऊ देणार नाही. तर आता मात्र आनंदीला धक्काच बसतो. आनंदी म्हणते, नाही आई, प्लीज तुम्ही असं काही करू नका, मी कुठेही येणार नाही. तर मालतीताई आनंदीला म्हणतात, आनंदी, आता तुला घरी यावंच लागणार आहे. तर आनंदी म्हणते, नाही आई, प्लीज आता मला घरी येण्यासाठी आग्रह करू नकोस. या आनंदीने आत्तापर्यंत तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास दिला आहे आणि म्हणूनच यापुढे मला कोणालाही त्रास द्यायचा नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मी सहन करू शकत नाही आणि म्हणूनच आता मी कायमची संगमनेरला जाणार आहे. तर अण्णा म्हणतात, आनंदी बाळा, तू असं का बोलत आहेस? नको ना गं हट्ट करूस. तर अण्णांना आनंदी म्हणू लागते, अण्णा, प्लीज तुम्ही कोणीही मला अडवू नका. मला माहीत होतं की तुम्ही मला कुठेही जाऊ देणार नाही आणि म्हणूनच इतकी वर्ष मी तुमच्या समोर आली नाही, परंतु आज मी तुमच्या नकळतपणे समोर आली आहे. नियतीच्या मनात काय आहे मला नाही माहीत, परंतु अण्णा, मी खरंच तुमच्यासमोर हात जोडत आहे. मला आता कोणाच्याही आयुष्यात यायचं नाही, ना तुम्हा कोणाच्या आयुष्यात, ना सार्थक सरांच्या आयुष्यात, कोणाच्याच आयुष्यात यायचं नाही आहे. माझं एकटीचं आयुष्य मला जगायचं आहे. मला तिथे खरंच आनंद वाटतो. मला सगळ्यांची सेवा करत असताना समाधान मिळतं आणि त्यातच मी खूप सुखी आहे. आणि मला जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल आणि तुम्हाला जर मला आनंदी पाहायचं असेल तर माझ्यासाठी माझा आश्रमच खूप महत्त्वाचा आहे. आता मात्र अण्णांनी आनंदीसमोर हातच टेकलेले असतात. अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे बाळा, आता आम्ही तुझ्या निर्णयाच्या आड नाही येऊ शकत. तुला जर त्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असेल, तुला जर तिथे सुख मिळत असेल, तर आता ते सुख आणि तो आनंद आम्ही तुझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. आता अण्णांनी आनंदीला समजून घेतलेलं असतं आणि म्हणूनच आनंदीला खूप आनंद होतो आणि ती म्हणू लागते, थँक्स अण्णा, तुम्ही मला समजून घेतलं. परंतु मालतीताईंचं मन हे मान्य करायला तयारच नसतं. मालतीताई म्हणू लागतात, नाही, माझ्या मुलीला मी कुठेही जाऊ देणार नाही. तर त्यानंतर आनंदी म्हणू लागते, आई, अगं प्लीज प्लीज नको ना गं असं हट्ट करूस. तर मालतीताई म्हणतात, मग एका अटीवर. तर आनंदी विचारते, कोणत्या? तर मालतीताई आनंदीला म्हणतात, अगं कित्येक वर्ष तू तुझ्या घरी एक पाऊलही टाकलं नाहीस आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तू एक दिवस तरी का होईना परंतु आपल्या घरी राहण्यासाठी यावंस. तर आता आनंदी म्हणू लागते, नाही आई, प्लीज असा हट्ट नको करूस गं. अगं तू इथे भेटली आहेस ना मला, मग बस झालं. मी तुम्हाला नक्कीच फोन करत राहीन आणि मी तुम्हाला माझी खुशाली नक्कीच कळवेन. मालतीताई म्हणतात, नाही आनंदी, मी आता तुझा निर्णय मान्य करेन, परंतु एका अटीवर. तू आता थोडा का वेळ होईना, एका दिवसासाठी का होईना, परंतु आपल्या घरी राहण्यासाठी येणार असशील तरच.
नाईलाज. आता मात्र आनंदीचा नाईलाज होतो. आनंदी म्हणू लागते ठीक आहे. पण आनंदी ही अट घालत म्हणते, परंतु काही झालं तरी सार्थक सरांना कळू नये की मी तुमच्या घरी राहायला आली आहे, आपल्या घरी राहायला आली आहे. मी लवकरच संगमनेरला निघून जाणार आहे. यातलं सार्थक सरांना काहीही कळायच्या अगोदर, कारण मी तसं सुखदाला वचन दिलं आहे की सार्थक राजाध्यक्ष यांची बायको त्यांच्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही. मी तिला शब्द दिला आहे आणि तो शब्द मला पाळावाच लागेल. आत्तापर्यंत सुखदाने अगदी मोठ्या बहिणीप्रमाणेच माझ्यावर प्रेम केलं. तिने मला नेहमीच स्वतःची मोठी बहीण मानली. मग आज एक मोठी बहीण म्हणून मला सुखदासाठी हे सगळं काही करायचं आहे. आणि सुखदाच्या समोर माझी कल्याणी म्हणून जी काही ओळख आहे ती कायम तशीच राहायला हवी. त्यामध्ये कोणताही बदल व्हायला नको. आणि प्लीज माझी हीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तर मालतीताई म्हणतात ठीक आहे, आम्ही आता ह्यातलं सार्थक किंवा सुखदाला काही कळू देणार नाही. तर आता आनंदी म्हणते ठीक आहे, मी सुद्धा घरी यायला तयार आहे. तर आता मालतीताई खुश होतात. आता मालतीताई आणि अण्णा घरी येतात. तर आता दुसऱ्या दिवशी आनंदीला डिस्चार्ज मिळणार असतो आणि म्हणूनच मनोज दादा, अण्णा आणि मालतीताई आनंदीला घेऊन येण्यासाठी हॉस्पिटलला जातात. आता मनोज, अण्णा आणि मालतीताई आनंदीला घेऊन घरी येतात. आता मात्र लीनावहिनी पाहतात. आता आनंदीला पाहताच लीनावहिनींना धक्का बसतो. आता आनंदी घरी येते हे म्हटल्यावर लीनावहिनींना खूप राग आलेला असतो. लीनावहिनी म्हणते थांबा. तर त्यानंतर लीनावहिनी अण्णांना आणि मालतीताईंना म्हणते, मला माहीत आहे की आनंदी तुमची मुलगी आहे आणि तुमचा जीव तुमच्या मुलीसाठी तुटत आहे, परंतु काही झालं तरी आनंदीला या घरामध्ये जागा नाही. आणि जर आनंदी या घरामध्ये येणार असेल तर मात्र मी कायमचं हे घर सोडून जाणार आहे. तर त्यानंतर आनंदी म्हणू लागते, वहिनी प्लीज तू असं काही बोलू नकोस. अगं मी इथून निघून जाईन, परंतु तू घर सोडून जाऊ नकोस. तुम्हा दोघांचा संसार मोडलेला मला नाही चालणार आणि तुम्हा कोणालाही त्रास झालेला मी नाही सहन करू शकत. आता आनंदी मागच्या पावलीच मागे निघाली असते. तर त्यानंतर अण्णाही आनंदीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. आनंदी म्हणू लागते, नाही अण्णा प्लीज मला थांबवू नका. तर मनोज म्हणू लागतो, आनंदी अगं प्लीज ऐकून घे ना, प्लीज या दादाला सोडून कुठेही जाऊ नकोस. तर त्यानंतर लीनावहिनी म्हणू लागतात, मनोज तुम्हाला कळतंय का, अहो हिच्यामुळेच तर तुमची ही अवस्था झाली होती. आत्तापर्यंत हिने आपल्याला किती त्रास दिला आहे. ही ज्या ज्यावेळी आपल्या आयुष्यात आली त्या त्यावेळी फक्त आपल्याला दुःखच दिलं आहे. अहो गेली 6 वर्ष मी काय सहन केलं आहे ते माझं मला माहीत आहे आणि याला सर्वस्वी तुमची बहीण जबाबदार आहे. त्यामुळे मी आनंदीला कधीही माफ करू शकत नाही आणि आनंदीच्या बद्दल माझ्या मनात कधीही जागा निर्माण होणार नाही. आता मात्र आनंदीलाही खूप वाईट वाटतं. मनोजदादा वहिनींना समजावण्याचा प्रयत्न करतात की तिच्यामुळेच तर मी बरा झालो आहे. तर लीनावहिनी मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. लीनावहिनी म्हणू लागतात, आनंदी अगं आत्ता कुठे हे नॉर्मल झाले आहेत आणि परत एकदा तू जर आमच्या आयुष्यात आली आणि नवीन जर वादळ आलं तर नाही, आता आमची सहनशीलता नाही. त्यामुळे प्लीज प्लीज तू इथून निघून जा. आता मात्र आनंदी म्हणते, वहिनी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी इथे नाही राहणार आहे. असं म्हणत आनंदी आई अण्णांचा निरोप घेते आणि तिथून निघून जाते. आता मालतीताई आणि अण्णांना मनोज दादांना खूप वाईट वाटत असतं. तर आनंदी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे आणि मी तुम्हाला माझी खुशाली नक्कीच कळवत राहीन. वहिनी तू काळजी घे आणि सानूचीही काळजी घे. असं म्हणत आनंदी आपल्या प्रेमाचा त्याग करून, आपल्या आईवडिलांचा त्याग करून, आपल्या फक्त आठवणींचं गाठोडं घेऊन नाशिक सोडून संगमनेरला निघालेली असते. आता आनंदी ही संगमनेरला येते. आता पुन्हा एकदा कल्याणी म्हणूनच आनंदी संगमनेरला आलेली असते आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करते. तर आता गोकुळाष्टमीचा सण जवळ आलेला असतो आणि म्हणूनच दहीहंडीचा कार्यक्रम संगमनेरमध्ये आयोजित केलेला असतो. आता दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये आनंदीही गेलेली असते. आता तिथे गेल्यानंतर कळतं की शेवटच्या थरावर चढणारी मुलगी ती आजारी पडल्यामुळे ती येऊ शकली नाही. आता मात्र कोण दहीहंडी फोडणार हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा असतो. आता त्याचवेळी सगळ्यांच्या तोंडी नाव असतं ते म्हणजे कल्याणी. तर त्यानंतर सर्वजण आनंदीला आग्रह करत म्हणतात, कल्याणीताई यावर्षीची संगमनेरची ही मोठी दहीहंडी तूच फोडावी असं आम्हाला वाटत आहे. तर आनंदी म्हणू लागते, नाही मला नाही जमणार. तर त्यानंतर सर्वजण आनंदीला आग्रह करत म्हणतात, खरं तर देवाचीच इच्छा असेल की दहीहंडी तू फोडावीस आणि म्हणूनच आम्हालाही असंच वाटत आहे की ही दहीहंडी तूच फोडावी. अगं बघ ना, जी मुलगी शेवटच्या थरावर चढणार होती ती तर मुलगी आलीच नाहीये, ती आजारी आहे आणि त्यामुळे आपल्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. आता सर्वजण निराश झालेले असतात. आता मात्र ते आनंदीला पाहवत नाही आणि म्हणूनच आनंदी सर्वांना म्हणते, ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना वाटत आहे ना की यावर्षीची दहीहंडी मी फोडावी, मग मानवता आश्रमातर्फे ही दहीहंडी फोडण्यासाठी मी तयार आहे. आता आनंदी शेवटच्या थरावर चढते आणि आनंदी दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेली असते. आता आनंदी दहीहंडी फोडते, परंतु त्याचवेळी या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकवरून राजाध्यक्ष कंपनीचे मालक म्हणजेच सार्थक राजाध्यक्ष यांना बोलवलेलं असतं, परंतु आनंदीला याची काहीच जाणीव नसते. आता आनंदी ही दहीहंडी फोडण्यासाठी शेवटच्या थरावर चढते, दहीहंडी फोडते, परंतु आनंदी ज्यावेळी उतरण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी आनंदीचा पाय घसरतो आणि आनंदीचा तोल जातो. आता आनंदी खाली पडणार त्याचवेळी सार्थकने आनंदीला पकडलेलं असतं
आता जेव्हा सार्थक त्या मुलीला पाहतो तेव्हा सार्थकच्या लक्षात येतं की दहीहंडी फोडणारी मुलगी ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली आनंदीच आहे. आता मात्र सार्थकला धक्का बसतो. आता आनंदीसुद्धा पाहते की आपल्याला सार्थक सरांनीच वाचवलं आहे, त्यांनीच आपल्याला पकडलं आहे. आता आनंदी लगेच घाबरून गेलेली असते. आता आनंदीला काय करावं काहीच कळत नाही. आता सार्थकच्या समोर आनंदीचं खरं रूप येताच सार्थकला कळेल का की मानवता आश्रम यामध्ये संचालिका म्हणून काम करणारी व्यक्ती ही कल्याणी म्हणजेच आपली आनंदी आहे. आणि आता आनंदीचं सत्य सार्थक समोर येईल का? आनंदी त्या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये त्या गर्दीचा फायदा घेत त्या संधीचा फायदा घेत सार्थकपासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करेल, स्वतः तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करेल. जर सार्थकच्या समोर सत्य आलं तर सार्थक सुखदासोबतच्या लग्नाचा विचार बदलेल का आणि आनंदीला घरी घेऊन येईल का? सार्थक आनंदीचा शोध घेईल का की पुन्हा एकदा सार्थक आणि आनंदीमधील ही भेट अधुरीच राहील? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.